नमस्कार, मी किरण. गेल्या 2-3 दिवसापासून मी कंटेंट रायटिंग म्हणजे काय या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर एक कॉपी रायटिंग म्हणजे काय या विषयावर व्हिडिओ बनवला होता आणि त्यावर बऱ्याच जणांनी म्हणजे गेल्या 2 दिवसामध्ये 80 ते 85 जणांनी त्या व्हिडिओनंतर चॅनल सबस्क्राईब केलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कारण मला ह्याच्यातून एक समजलं की या विषयामध्ये रस आहे तुम्हाला आणि यामध्ये काही जण कॉलेजमधली किंवा सिनियर मधले विद्यार्थी किंवा काही फ्रेशर बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे ही निश्चितच मला वाटतं आनंदाची गोष्ट आहे की एखादं नवीन क्षेत्राबद्दल शिकण्याची यातून उत्सुकता दिसते आणि त्याच पार्श्वभूमीवर मी आता म्हणूनच कंटेंट रायटिंग करिअर या विषयावरती एक सिरीज तयार करतो आहे की ज्यामुळे कंटेंट रायटिंग म्हणजे काय हे तर समजलं आहे किंवा ह्यापूर्वीही समजलं असेल. कारण कंटेंट रायटिंग म्हणजे काय हे समजून घेणं ही फार मोठी गोष्ट नाही. पण कंटेंट रायटिंग ची प्रॅक्टिस करायला लागल्यावर किंवा कंटेंट रायटिंग करायला थोडंफार शिकल्यावर किंवा त्यामध्ये एक्सपर्ट झाल्यावर यामध्ये काही संधी आहेत का जॉबच्या, करिअरच्या, तर ते बघणं हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत काम केलं आहे त्या प्रत्येक क्षेत्रावरती मी एक व्हिडिओ तयार करणार आहे आणि त्या त्या क्षेत्राची ओळख करून देणार आहे. आणि हे एका बाजूला करायचं आहे. पण त्याआधी आपल्याला हे बघितलं पाहिजे की कंटेंट रायटिंग हे करिअर आहे. तो केवळ जॉब किंवा ती एक नोकरी नाही आहे. त्यामुळे आज हेच महत्त्वाचं गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. कारण जॉब आणि याच्यामध्ये एक मोठा फरक काय आपण बघता येईल तर एक मनी मेकिंग ऑनलाईन जर आपण स्कीम म्हटलं किंवा तर एखादा प्रोजेक्ट, एखादा छोटा प्रोजेक्ट असतो. म्हणजे हे एक काम करून दिलं, हा एक लेख लिहून दिला तुम्ही, त्याचे एवढे पैसे मिळाले. हे 4 प्रकारचे लेख तुम्ही लिहिलेत तर एकूण त्याचे म्हणजे 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस अशा पद्धतीचं कामाचं हे स्वरूप असतं. काही वेळा एखादा महिनाभरही काम असू शकतं. पण जॉब ज्याला आपण ढोबळपणे म्हटलं तर तोही एक मोठ्या कालावधीसाठी असू शकतो, 6 महिन्यासाठी असू शकतो. काही आता पॉलिटिकल प्रोजेक्ट्स वेगवेगळे येत आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने. तिथेही कंटेंट रायटरची मोठ्या प्रमाणात गरज असते. तिथे काही महिन्यांसाठी जॉब ते उपलब्ध असतात. पण एक करिअर म्हणून जर ह्याच्याकडे बघायला विचार केला ना तर ते अधिक जास्त आपल्याला. कारण करिअरमध्ये काय असतं की तुम्ही प्रगती करत जाता दरवर्षी, आर्थिक प्रगती करत जाता आणि जसं नॉलेज वाढत जातं तसं त्या विषयातले तज्ज्ञ बनत जाता. तशी एक सिनियर पदोन्नती होण्याची शक्यता असते. हे करिअरमध्ये शक्य असतं. जॉबमध्ये कसं असतं, एक विशिष्ट पदावरती जॉईन झाला आणि ते काम तो वर्षानुवर्ष करतोय किंवा आज हा जॉब केला, उद्या ग्राफिक डिझायनर म्हणून जॉब केला, परवा व्हिडिओ एडिटिंगचा जॉब केला. तर ह्याच्यामध्ये काय आहे की तुमची ग्रोथ एका दिशेने होत नाही. एका दिशेने जितका प्रवास सलग असेल तितकी त्या विषयातली तज्ज्ञता होण्याची, त्यात आर्थिक प्रगती होण्याची आणि त्यात करिअर ॲडव्हान्समेंट होण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणून माझं असं बिलकुल म्हणणं नाही की वेगवेगळ्या प्रकारची कामं करू नयेत. काही वेळा आर्थिक गरज ही देखील एक महत्त्वाचा भाग असतो आणि करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकणं हा पण एक भाग असतो. पण जेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की हे आपलं निश आहे किंवा कंटेंट रायटिंग हे आपलं क्षेत्र असू शकतं, आपलं व्यक्तिमत्व, आपली आवड ही या गोष्टीला पूरक आहे आणि तर त्याचा जेव्हा तुम्ही करिअर म्हणून विचार कराल तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण ह्याच्यामध्ये कंपाऊंड इफेक्टचा फायदा मिळतो. कंपाऊंड इफेक्ट काय, आपण बरेचदा डिस्काउंट ब्रोकर कंपन्या किंवा बघायला गेला असाल तुम्ही तर वेगवेगळ्या फायनान्शियल रिलेटेड चॅनल्स असतील यूट्यूबवर किंवा म्युच्युअल फंडच्या SIPचं प्रमोशन करणारे अनेक जण या व्यवसायातले असतील. हे कंपाऊंडिंगच्या गोष्टी वारंवार बोलत असतात की तुम्ही 100 रुपयापासून जरी सुरुवात केली तरी तुम्ही काही वर्षानंतर तुम्ही लाखो कोट्यावधीपर्यंत तुमचं कॉर्पस हा पोचलेला असू शकतो. ते पूर्णपणे खोटं आहे असंही नव्हे, पण तो एक वेगळा विषय आहे. पण ह्याच्यातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की कंपाऊंडिंगची ताकद समजते आणि ती कंपाऊंडिंग फक्त पैशाला लागू होत नाही, ते ज्ञानालाही लागू होतं. आपण ज्या विषयामध्ये काम करतोय, आता उदाहरणार्थ बघा इथे कंपाऊंडिंग इफेक्ट कसं काम होतं. आता जर समजा तुम्ही 1 वर्षभर कंटेंट रायटर म्हणून एखाद्या ठिकाणी काम केलं, काही कारणाने तुम्हाला तो जॉब सोडावा लागला किंवा तुम्ही जो सोडला किंवा प्रोजेक्ट संपला, तर पुढच्या वेळी तुम्ही कंटेंट रायटर म्हणून एखाद्या ठिकाणी कामाला जाल तर तो मागच्या 1 वर्षाचा अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जिथे जर तुम्ही ग्राफिक डिझायनरसाठी अप्लाय केलात किंवा किंवा एखाद्या डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून अप्लाय केलात
तर कदाचित त्या मागच्या अनुभवाचा तुम्हाला तेवढा फायदा मिळणार नाही जेवढा कंटेंट रायटिंग या सेम प्रोफाईलसाठी मिळेल. त्यामुळे हे करिअरचं महत्त्व आहे. आणि दुसरीकडे त्याचा कंपाऊंडचा फायदा मिळतो हा एक भाग आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की इंडस्ट्री ही महत्त्वाची आहे. म्हणजे आपण ढोबळपणे मी असं 5-6 गोष्टींमध्ये वर्गीकरण केलं आहे की आपण जे काम कंटेंट रायटर म्हणून करतो ह्याची गरज या जॉब प्रोफाईलची रिक्रुटमेंट कोणत्या इंडस्ट्रीमध्ये असं होते ते मी माझ्या अनुभवाच्या आधारे वर्गीकरण केलं. तर मला असं दिसतं की एक डिजिटल मीडिया, दुसरं डिजिटल मार्केटिंग, त्यानंतर आपण बघू शकतो एक न्यूज मीडिया. तिथे कंटेंट रायटर अशी डायरेक्ट पोस्ट नसते, पण आपण ते बघूया नंतर एका व्हिडिओमध्ये. न्यूज मीडिया एक झालं, त्यानंतर मनोरंजन क्षेत्र आहे, त्यानंतर जनसंपर्काचं क्षेत्र आहे. तर ह्या क्षेत्रांमध्ये कंटेंट रायटरची गरज असते. काही वेळा त्याचं पदनाम हे वेगळं असतं, कंटेंट रायटरच्या ऐवजी आणखीन काय काय असतं हे त्या व्हिडिओमध्ये बघूया. पण येणाऱ्या पुढच्या 4-5 दिवसांमध्ये मी ह्या प्रत्येक विषयावरती व्हिडिओ अपलोड करणार आहे, ज्याच्यामुळे या क्षेत्रांची अधिक विस्ताराने माहिती मिळेल. पण या व्हिडिओपुरतं हे महत्त्वाचं आहे की कंटेंट रायटिंग हे एक चांगलं करिअर आहे, ज्याच्यामध्ये आर्थिक प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तेवढी तुमची नैसर्गिक क्षमता काय आहे आणि तुम्ही किती स्वतःवर मेहनत घ्यायला तयार आहात या गोष्टीसुद्धा याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तेव्हा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बाकी विषयांवर बोलूया. धन्यवाद.